सोलापूर शहरातील बसवेश्वर नगर परिसरात घडलेल्या घरफोडींच्या गुन्ह्याचा MIDC पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावत 2 सराईत चोरट्यांना अटक केली आहे। या कारवाईत 28.55 ग्रॅम सोन्याचे दागिने, 364 ग्रॅम चांदीचे दागिने, 25,000 रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 6,03,185 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जिब्रान उर्फ शोएब युनिस शेख वय वर्ष 21 आणि प्रशांत नागेश खंदारे वय वर्ष 19 अशी आहे। तपासादरम्यान आरोपींनी घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईत मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली। मागच्या 6 तारीख 7 तारीखचे जे रात्री जे आहे म्हणजे 7 तारीख पहाटे 3-3:30 वाजता दरम्यान नई जिंदगीत रहिवासी श्री गौरीशंकर कोळी वय 55 यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने लोखंडी कपाटातील ड्रायव्हरमध्ये ठेवलेले सुमार 28.95 ग्राम सोन्याचे दागिने, 365 ग्राम चांदीचे दागिने आणि 25,000 रोख रक्कम असा एकूण 5,03,000 अप्रॉक्सिमेटली या किमतीचे मुद्देमाल घरफोडीत लबाडीने चोरून नेलं। त्यावरून आम्ही गुन्हे दाखल करून 7 तारीख पुढील तपास सुरू केला। TCP झोन श्री यावलकर, ACP श्री पोमन, ठाणेदार श्री बिराजदार, PI श्रीमती संगीता पाटील आणि DBच्या प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांच्या पूर्ण चमूनी ताबडतोब तपास सुरू केला। तांत्रिक तपास म्हणजे CCTVच्या विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांकडून जे आमच्या ह्युमन इंटेलिजन्स सोर्सेस वापरून जे तपास आहे ते करून DBचे प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांचे जे चमूच्या अमर शेरसिंगवाले आणि श्री नागेश सिंग चव्हाण यांना मिळाल्या गोपनीय माहितीनुसार 2 आरोपी जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय 21 राहणार B कॅम्प रंगभवन रोड सोलापूर, सध्या जे आहेत भीमाशंकर नगर नई जिंदगीला, आणि दुसरी आरोपी प्रशांत नागेश खंदारे वय 19 राहणार केशव नगर झोपडपट्टी मौलाली चौक सोलापूर, या दोघं जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून जे चोरीत गेलेल्या पूर्ण मुद्देमाल 28.95 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे 364 ग्रामाच्या दागिने आणि 25,000 रोख रक्कम आणि सोबत गुन्ह्यात वापरलेल्या जवळपास 1 लाख किमतीच्या मोटरसायकल एकंदरीत 6,03,000 अप्रॉक्सिमेट किमतीच्या मुद्देमाल जप्त करून अतिशय परिश्रमाने गुन्हे दाखल होऊन अगदी 24 तासात उघडकीस आणलेले आहेत। हे खूप कौतुकास्पद काम आहेत। या काम केल्याबद्दल मी DCP श्री यावलकर, ACP श्री पोमन, ठाणेदार PI श्री बिराजदार, PI श्रीमती पाटील, DB पथकाचे प्रमुख अल्फाज शेख, पोलीस अंमलदार एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन बांगे, मंगेश गायकवाड, आम सिद्ध निंबाळ, अयाज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिवसिंगवाले, नागेश सिंग चव्हाण, कुमार बोल्ली, अजित माने, सकलेन मुकादम, अविनाश दिगोळे, सर्वांना मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा। आणि त्यांची मुली जावई वगैरे ती साखर कारखान्यामध्ये काम करतात कर्नाटकमध्ये। ती खूप गरीब फॅमिली आहे ती। आणि हे जे त्यांच्याकडे आहे याचं उत्पन्न सोर्स किंवा याचं काही पावत्या तुम्ही वापरता किंवा त्या जुनी खानदानी परंपरापासून घेतलेले 1-1 ग्रॅम केलेलं आहे अशा असतील पावत्या नाही त्यांच्याकडे नाहीत, पण ते जुनं आहे त्यांच्याकडे। त्यांनी थोडं गोळा केला। चांदीचे दागिने तुम्ही पाहिले, खूप छोटे मुलांचे दागिने आहेत ते। बोरमाळ वगैरे अलीकडच्या काळात नसतं। असं जे जवळपास त्यांच्या लाईफ टाईम सेविंग्स सारखा विषय आहे ते, आणि
ते इंटॅक्ट 100% रिकव्हरी हे ताबडतोब तपास करून शोध लागून अशा इमिडिएटली प्रयत्न केला म्हणून हे इंटॅक्ट रिकव्हरी मिळालेलं आहे. तर मिळत नाही रेग्युलर सोनार त्यांच्याकडे 18 जानेवारी 2026 रोजी होम मैदानवर गड्डा यात्रेदरम्यान एक तक्रारदार हिच्या हातातलं, एक महिला तक्रारदार आहे, त्यांच्या हातातलं कडं जे आहे एका व्यक्तीने सोन्याचं कडं चोरलं होतं गर्दीचा फायदा घेऊन. तर काल म्हणजे जवळपास 6 महिन्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे आपण एक आरोपीला ताब्यात घेतलं आणि ते 100% रिकव्हरी आपण त्यामध्ये केलेली आहे. 19 ग्रॅम वजनाचं सोन्याचं कडं जे आहे ते रिकवर केलेलं आहे. आरोपी जो आहे तो सोलापूरचाच आहे. पियुष राजू शिंदे नाव आहे आरोपीचं आणि त्याच्यावरती प्रिव्हियस गुन्हे सोलापूरमध्ये तरी नाही आहे. कालच त्याला ताब्यात घेतलेलं आहे. त्या व्यक्तीवरती, त्या आरोपीवरती इतर ठिकाणी कुठे गुन्हे आहेत का त्याबाबत माहिती घेणं सुरू आहे. तर 6 महिन्यानंतर होम मैदानावर झालेली चोरी आपण काल रिकवर केलेली सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये DBच्या टीमने रिकव्हरी केलेली आहे. त्यामध्ये API राहुल सावंत आणि त्यांना मार्गदर्शन करणारे PI लकडे, ACP श्रीमती पुरी मॅडम यांनी यामध्ये मेहनत घेतलेली आहे. सर, एक प्रश्न असा आहे, सातत्याने शहरामध्ये घरफोडीच्या घटना घडतात, त्यानुसार त्यांची तपासणी. बरोबर आहे. त्यात सोनार जे आहेत त्यांच्याकडे तपास दरम्यान करण्याच्या SOP क्लिअर कट शासनाकडून प्राप्त झालेले आहे. त्या दृष्टीने आम्ही कारवाई करतो. आता रिसेंटली जे MIDCच्या घरफोडी जे होतं त्यात पण जे आरोपी पुण्यातून पकडून आलं आणि एक सोनार त्या केसला अटकही केलेलं आहे. ते जे काही SOP शासनाने बनवून दिलेले आहेत त्यानुसार होत आहे. आणि जे रँडम चेकिंग्ज आणि त्यांचे जे स्टॉक्सच्या चेक्स जे आहे ते लोकल पोलीस स्टेशन टीम्स मार्फत होत आहे. शासनाने दिलेले SOP आम्ही तंतोतंत पालन करतो. त्यांची युनियनची एखादी बैठक वगैरे आपण घेऊन मार्गदर्शक सूचना देणार ते आहेत, ते आमच्या क्वार्टरली मीटिंग्स मॅन्डेटरी आहे त्यानुसार होतात. पोलीस आयुक्त M. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली MIDC पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही यशस्वी कारवाई केली.